पतीने पत्नीचं नाव घ्यायचं नाही आणि पत्नीने सुद्धा पतीचं नाव घ्यायचं नाही. खेड्यात तरी बरं आहे, अजून आता खेडोपाडी गाव आहे ना, बरं आहे. मोठ्या चांगल्या सिटीमध्ये शहरामध्ये जा, अजून बाया नवऱ्याला नावानिशी हाक मारतात. आम्ही रोज फिरतो. एका घरी चहा घ्यायला गेलो मी आणि चहा घ्यायला सकाळी बोलावलं, कीर्तन संपल्यानंतर चहा घ्यायला गेलो. घर मालक आणि मी बसलो. नंतर बाईने चहा आणला. चहा दिल्यानंतर बाई माझ्याजवळ बसलेल्या माणसाला म्हणते, ए अशोक, चालणार या आंघोळीला? तर मला वाटलं तिचा पुतण्या असेल. त्याला म्हणलं कोण आहे? म्हणे बायको आहे. त्याला म्हणलं बाई कोण आहे? म्हणे आमच्या घर चालू आहे, नवरा आहे, पती आहे. त्याच्याकडे पाहिलं, मनातल्या मनात म्हणलं बरं चहा प्यायचा राहिला होता. मनातल्या मनात म्हणलं एवढा मोठा ढोरा, 35 क्विंटल तुझं वजन, बायको तुला अरे कारे बोलते, बाईने नवऱ्याचं नाव घ्यायचं काय काम आहे? धर्मशास्त्र आहे, घ्यायचंच नाही, आयुष्य कमी होत असते. लोक ऐकत. एका माणसाने ऐकलं कीर्तनात, हे बाईचं नाव घेऊ नये, आयुष्य कमी होते. त्याचा जीव होता जरा बायको जास्त, सर्वांचाच असते पण त्याचा जरा जास्त होता. तो बायकोला म्हणला, का ग ऐ ऐ काहीच म्हणतात ना, ऐ म्हणजे काय? रात्री महाराज म्हणले की पतीने पत्नीचं नाव घ्यायचं नाही, म्हणजे नवऱ्याने बायकोचं नाव घेऊ नये. म्हणे हो ऐकलं मी, आणि जर घेतलं तर आयुष्य कमी होते. म्हणे ऐकलं मी. मग आजपासून मी तुझं नाव घेणार नाही. म्हणजे मग तुला उपनाव ठेवील, टोपण नाव सांगेल. काय काय म्हणायचं सांग. तू गज जण बसले, जेवण चालू होतं. जेवता जेवता तो घ्यायचा विचार. बाई म्हणे म्हणा तुमच्या मनानं काय म्हणायचं ते, टोपण नाव. हा म्हणला नाही नाही तूच सांग, तू म्हणशील ते आवाज देत जाईल, नाव घेणार नाही. ती म्हणे नाही नाही तुमच्या मनानं. 15 मिनिटं चाललं. हा ही म्हणे तुमच्या मनानं म्हणा. हा म्हणे नाही नाही तूच सांग. 15 मिनिटानंतर ती म्हणे तुम्हाला काय वाटते ते म्हणा. हा म्हणे नक्की? म्हणे नक्की. मग मी आजपासून तुझं नाव घेणार नाही, आयुष्य कमी होते. मग मी तुला आजपासून 36 रंगे म्हणत. आता 36 रंगे बाईला वाटलं घरातल्या घरात म्हणल. हा म्हणे काय हरकत नाही बाई, म्हणे चालते. बरं 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 बरं. बाईला काय माहिती, हा चौकात उभा राहायचा. 36 रंगे चहा ठेव बरं. 36 रंगे महाराज आले. 36 रंगे. बाईला वाटलं केवढा घोर झाला, गावात सप्ताह चालू, महाराज लोक आहेत आणि पाहुणे मंडळी आहे आणि ही बरोबर नाही. बाई म्हणली बरं बरं. मनातल्या मनात बाई म्हणे बरं बरं बरं. बाई दानापूरची होती. नांदापूरची, नांदापूर आहे ना, नांदापूरची. त्याला दानापूर आहे ना तिकडं. ती फिरल्यामुळे असं होते, मेमरी झाली 2GB, माल भरला 16GB, हँग मारते त्याच्यामुळे कधी. नांदापूर आहे का नाही? दानापूर नांदापूर सारखं येते. नांदापूर. बाई म्हणे बरं 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 चालते. एक दिवस हा गेला शेतामध्ये. शेतामध्ये नांगरण, उन्हाळ्याचा दिवस आहे, नांगरण चालू असताना, नांगरण हाकत असताना बैल, या बाईने घरून पाणी नेलं मडकं, त्याच्यामध्ये 2-4 मासे नेले. मासे मासे समजतात ना, आवाज दिला. बाई गेली पाण्यामध्ये, थोड्या त्या भरण्यामध्ये मडकी घेऊन गेली, मासे घेऊन गेली. आणि मासे घेऊन गेल्यावर हा नांगरण हाकत होता समोर. माझ्याकडे लक्ष द्या. आली नाही नक्कीच्या लग्नात 17 यज्ञ म्हणतात. होते कमी जास्त. काय करता. नांगरण हकत होता. नांगरण हकता हकता नांगरण बाई पाठी मागून गेली, तो समोर चालला. बाईने त्या नागराच्या चिरामध्ये, माझ्याकडे पहा, हा नागराच्या चिरामध्ये मासे टाकले, त्याला पदासला. आणि बाई आली, याने पलटवून नागर आणला. त्याला त्या नागरडीत मासे उड्या मारताना दिसले. त्याने नागर थांबवला. लगेच त्या नागरडीतले मासे उचलले. टाकले होते इनेच, पण त्याला माहित नाही. उचलले आणि लगेच आवाज दिला, ऐ काय इकडे बरं, काय म्हणता? हे गे मासे कुठून आणले? नागराच्या चिरात सापडले. बरं घरी जा आणि मग त्याची भाजी बनव. बाई तशी, बुवा तसाच. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारकी, एक कैमाळकरी नाही घरात. बाई म्हणे काय हरकत नाही. मासे घेतले, पटकन बनव, मी आलोच. बरोबर. बाई गेली. हा गेला अर्धा 1 तासाने. हात पाय धुतले, बोललं का, हात पाय धुतले. आणि बाईला म्हणला वाट बरं पटकन, भूक लागली आता, वाट पटकन. याला वाटलं असं जेवायचं आता. हा बसला समोर. बाईने ताट आणलं. बेसन, फोड, मीठ,
भाकर चटणी, चटणी गोड मीठ भाकर, भाकर चटणी मीठ बेसन, बेसन भाकर. सारखा पाहत होता, डोळे पांढरे झाले. त्याला वाटलं मी मासे दिले, हिनं काय केलं बेसन, बेसन समजते ना. हा, हिनं काय बेसन केलं. त्याने आवाज दिला, अय इकडे, काय मी तुला शेतामध्ये मासे दिले आणि तू बेसन केलं, तुला समजते का नाही काही. बाई म्हणे तुम्ही आणि मासे शेतात दिले. हो हो मी दिले. बाई म्हणे डोकं फिरलं या. समजते का नाही. म्हणे काय झालं, उन्हाळ्याचा दिवस आहे, नागरडीचं शेत आहे, त्या शेतामध्ये विहीर नाही, तलाव नाही, शेततळ नाही, पाण्याचा थेंब नाही, घरून पाणी प्यायला न्यावं लागते आणि तुम्ही म्हणता शेतामधले मासे. हो मी दिले, नागरडीत सापडले, का केले नाही. बाई म्हणे तुम्ही, म्हणे हो मी. त्याला राग आला, त्याने बाई मागं सरली, असा रटा मारला. आता मारल्या बरोबर बाईने आवाज केला. आता बाई ती बाई आहे, धरावा माय, मेली वा माय, मरतो वा माय. म्हणल्याबरोबर 4-2 लोक जमा झाले. आता होत असतात, पण शाहिन्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात जाऊ नये. शाहिन्या माणसाचं लक्ष नाही बरं का, कारण देवळातला घंटा आणि नवरा बायकोचा तंटा कधी होईल आणि कधी, त्याचं काय सांगता येईल. नवरा बायकोचं भांडण म्हणजे सोनेरी भांडण असते, कधी होईल. दुपारा झालं की जेव्हा संध्याकाळी एकाच जागेवर येतात, त्याचं काही नसते. शाहिन्या माणसानं सहभाग घ्यायचाच नाही. एकाने बाईला खूप मारलं, इतकं मारलं रक्त पडेपर्यंत. बाई म्हणे आता अजिबात राहणार नाही तुमच्या, तुमचा माझा कधीच संबंध राहणार नाही, तुमचा मला काही संबंध नाही, मला काही घेणं देणं नाही. तुम्हाला 17, मला 18, तुमचं तुम्ही पाहत बसा. बाईने बॅग भरली, राग बॅग उचलली आणि निघाली. बस स्टँडवर गेली. ऑटो होता, रिक्षामध्ये बसली. हा गेला पाठीमागून. खरंच चालली काय मग, खरंच चालली काय. शब्द बोलू नका, तुमचा माझा काही संबंध नाही. इतकं मारणं असते का. तुमचा माझा काही संबंध नाही. फ्रीजात दूध ठेवलं, काळाच्या हा करून ठेवू नका, तुमचा माझा काही संबंध नाही. जाईल ना तुमचा माझा काही संबंध नाही, अजिबात येणार नाही. आणि दुर्डीत भाकरी ठेवलेल्या येतात आणि भाजी खराब होईल तर तुम्ही चटणी संग खाऊ नका, कोणाकडून भाजी बनवून आणा. उद्या सकाळी 2-4 चपात्या कोणाकडून घेऊन या बनवून. तुमचा माझा काही संबंध नाही. हे काय आहे. ऑटोमध्ये बसली, हा गेला. अय खरंच चालली काय, खरंच चालली. बाई म्हणे खरंच चालली. तुम्ही इतकं मारता. हा म्हणे राग आला होता, तू जास्त टटर करताना मग इतकं काय बोला लागते नवऱ्याला. मी माणूस आहे ना. ती म्हणे मग मी बाई आहे ना, बाई बोलल्याशिवाय कसं जमल. मग आता मारणार नाही. नक्की नक्की. बाईनं उचलली त्या काय घरी, त्याचं काय असते. नवरा बायकोच्या भांडणात शाहिन्या माणसानं तयायचं नाही, हे सांगायचंय मला. तसं दृष्टांत आला. मारल्यानंतर बाईने आवाज केला, धरावा माय, मेली व माय, मरतो व माय. मेल्या 4-5 मंडळी जमा झाली गावातली. काय झालं या मला खूप मारलं. का मारलं. तिला मी मासे दिले शेतामध्ये, तिने बेसन केलं. पहा बाई म्हणली असंच म्हणतात, शेतामध्ये मासे आहेत का, कुठं नागरडीत मासे असतात का. गावातले माणसं म्हणले काय पाटील तुम्हाला समजते का, काय शेतामध्ये नागरडीत मासे असतात का. बाई म्हणजे आश्चर्य करतात. कधीपासून. आमोशेच्या दिवशी रात्री 12 वाजता एकटे लग्नीला गेलते, तेव्हापासून असंच करतात. असं वाटते पिंपळावरच्या मुंज्यानं धरलं काय. आणि मग हा म्हणे मी दिले स्वतः. माणसं म्हणत नागरडीत मासे असतात का. मग एक श्लोक आहे सुबा. आता हे विषयांतर होते, जाऊ द्या तिकडे. पण 2-4 गोष्टी कधीच करायच्या नाही. एक नारी कलहो, वृथा परिग्रहो, असत्य भाषणम, दुर्जन संग. ह्या 2-4 गोष्टी जीवनात चुकून करायच्या नाही. त्याच्यामध्ये नारी कलहो, बाई संग भांडण चुकून करायचं नाही. घरच्याही नाही, दारच्याही नाही. एसटीत जर समजा भांडण झालं, बाजू माणसाची खरी आहे, खरा आहे माणूस, पण एसटी बाजू कोणाची घेईल. पूर्ण मंडळी एसटी मधली, पण खरा माणसाचा आहे ना, पण तरी बाजू कोणाची. आता इथं मंडपात बाईचं माणसाचं भांडण झालं, आपल्याला सारांना माहित आहे माणसाचं खरं आहे,
पण मंडप बाजू कोणाची घेईल सारा. म्हणून नारी कलोहो तसं घरात सुद्धा अजिबात करायचं नाही. बाई सगळं भांडण नाही. बाई म्हणली बघ माणसं निघाले, बाई म्हणली थांबा 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 जाऊ नका, कसं काय मारून टाकते आता मला. आणि मग बाई म्हणली याला खांबाला बांधा, बांधला खांबाला. माणसाला काय गेले बाहेरच्या, बांधला खांबाला. माणसं निघून गेले. निघून गेल्यानंतर त्याने आवाज दिला इकडे बरं. मी काय तू माझी बायको? हो. म्हणे सक्की? म्हणे सक्की. म्हणे लग्नाची? म्हणे लग्नाची. बरं बरं बरं. मग मला माणसाने बांधलं, एवढं मारलं, तुला काही वाटलं नाही का? म्हणे वाटलं ना. म्हणे काय? माणसं तुम्हाला बांधत होते तिकडे, मला धक्क धक्क करणे लगा इकडे. मला त्रास झाला. मग तुम्हाला काय त्रास द्यायला लावला? बाई म्हणे सांगू. म्हणे सांग बरं. तुम्ही मला 36 रंगे 36 रंगे 36 रंगे म्हणत होते ना. हा, मी त्याच्यातला एक रंग दाखवला, अजून 35 माझ्याजवळ शिल्लक आहे. आता सांग, म्हणजे बाईचं नाव घ्यायचं नाही पतीने, काय काम नाही. मी हे सांगतोय 7 नावं. कंजूस माणसाचं नाव घ्यायचं नाही, घरामधल्या मोठ्या मुलाचं मुलीचं नाव घ्यायचं नाही, गुरुचं नाव सर्वात महत्वाचं घ्यायचं. गुरुर नाम. आमचे महाराज सांगायचे किंवा आमचे गुरुजी सांगायचे, असे वाक्य ऐकले तुम्ही. महाराजांचं नाव घ्यायचं नाही, गुरुचं नाव मुखातून येऊ द्यायचं नाही. हा शिष्टाचार पाळून तुकोबाराय ज्ञानोबार यांना गुरु मानायचे. कशावरून? एक अभंग आहे ना, ज्ञान यांचा राजा, ज्ञान यांचा राजा, हा भंग तुकोबारायांचा आहे. म्हणजे तुकोबाराय ज्ञानोबाराय यांना गुरु मानायचे. आणि गुरु असल्यामुळे हा भंगाला नियम लागू झाला, गुरुचं नाव मुखातून येऊ द्यायचं नाही. म्हणून अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं नाव आलं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून नामकरण आलं नाही. मग अभंगामध्ये जर ज्ञानोबारायांचं नाव आलं नाही, तर हा भंग ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा कसा काय? लक्षणावरून सिद्ध झालं, हा भंग ज्ञानोबारायांचं वर्णन करणार आहे. लक्षण आहेत ना, काही लक्षणं असतात. काही गोष्टी लक्षणाने सिद्ध करायच्या असतात, काही गोष्टी नजरेने सांगायच्या असतात, काही गोष्टी खुणेने सांगायच्या असतात, आणि काही गोष्टी बोलून सांगायच्या असतात. काही जागेवर बोलताच येत नाही, शांत राहावं लागते. पण समोरच्या माणसाला समजण्याकरता त्याला काहीतरी खून करावी लागते. मग हाताने सांगावं लागते, कधी कधी नजरेने सांगावं लागते, कधी कधी बोलून दाखवावं लागते. आपल्याकडे पाहुणे आले, मी पटपट सांगतो, फक्त लक्षात घ्या. आपल्याकडे पाहुणे आले आणि आपल्या घरी लहानसा मुलगा आहे मुलगी आहे. पाहुणे आल्यानंतर पाहुणे जर हुशार असले, चांगले असले, माणुसकीबाज असले, हिशोबाचे असले, तर घरी निघता त्या लहान मुलाच्या हातामध्ये पाहुणे 10 रुपये 20 रुपये देत असतात. बरं का? देत असताना घर त्याची आई, त्या मुलाची आई त्याला सांगत असते, ऐ घेऊ नाही बेटा, घेऊ नाही. मग मुलगा काय करतो? पाहुणा म्हणतो घ्या. नाही चॉकलेट आणि गोळ्या घे बेटा घे. आई म्हणते घेऊ नाही बेटा, घेऊ नाही. मग मुलगा काय करतो? घेण्याकरता हात समोर करतो,
आई लगेच त्याच्यावर डोळे वाचते, डोळे ताणले, असं केलं की मुलाला समजते पैसे घ्यायचे नाही. काय केलं? खुन्याने सांगितलं पैसे घ्यायचे नाही. हे खून आहे. काही गोष्टी बोलून दाखवाव्या लागतात आणि काही गोष्टी लक्षणाने सांगाव्या लागत असतात. हा भंग तसा लक्षणावरच आहे. या भंगामध्ये ज्ञानोबारायांचं नाव नाही, पण लक्षण ज्या भंगामधले पूर्ण सोन्याचा पिंपळ, अंगिरेडा बोले, मुक्तीची गवादीन, तुका म्हणे सुखा, हे चारीच्या चारी लक्षणं ज्ञानोबारायांवर बसतात. म्हणून नाव ज्ञानोबारायांचं नाही, पण लक्षणाने सिद्ध झालं. हा भंग ज्ञानोबारायण करताच आहे. विठ्ठल काय सांगतात या भंगामधले? लक्षणाहून सिद्ध करावा लागतो का नाही? काही गोष्टी बोलायच्या नाही. श्रीमंत सावकार आहे आणि त्याच्याकडे 10-15 कामगार आहेत. लक्षणं सांगतोय मी अभंगामधले. 10-15 कामगार आहेत त्याच्याकडे. पूर्वीच्या काळात होते, जमिनी खूप होत्या, 10-15 कामगार. आणि अचानक कामगार त्या मालकाच्याकडे एक पोपट होता आणि त्या पोपटावर त्याचा एवढा जीव होता की ज्ञानोबाराय म्हणतात, तेही प्राणापरोते मज आवडते निरुते. म्हणजे प्राणापेक्षा प्रिय. पुढची ओळी नाही बसत आता इथं. प्राणापेक्षा प्रिय त्या पोपटावर जीव आहे त्या घर मालकाचा. आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर त्याला फोन आला. एकदम फोन वाजला, त्याने फोन उचलला. हॅलो हॅलो, मी बाबराव बोलतो. बोला बोला. मुंबईवरून बोलतोय. बोला 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 बोला. उद्या सकाळी 8-9 वाजेपर्यंत तुम्ही मुंबईमध्ये हजर व्हा, अर्जंट काम आहे. आणि फोन ठेवून दिला. त्याला माहित होतं काय काम आहे. त्याला लगेच निघायचंय. त्याने 10-15 कामगार बोलावले पूर्ण कामावरचे आणि सांगितलं, हे बघा, एक काम कमी झालं तरी चालेल, पण या पोपटाला धक्का लागता कामा नाही. कारण पोपटामध्ये माझा जीव आहे, त्याला नेऊ शकत नाही. जर पोपटाचं कमी जास्त झालं आणि पोपट जर मेला आणि हे जर मला कोणी सांगितलं तर मी सांगणाराला फासावर देईन. मालक निघून गेला. 4 दिवस रोज सकाळ संध्याकाळ. हॅलो, मी बाबराव बोलतो. बोला बोला बोला. कसं काय पोपटाचं? एकदम पदशीर आहे. कसं काय पोपटाचं? एकदम पदशीर आहे. 4 दिवस झाले. 5व्या दिवशी पोपट मेला. आता कोण सांगते? कारण ज्याला माहित आहे, ज्याने सांगितलं त्याला फासावर जायचंय. कोण सांगणार आहे? तुम्ही सांगता का पाटील? आपण बाजारात आलतो, आपला त्याचा काय संबंध आहे? बरोबर. तुम्ही सांगता का? नाही बाप्पा, एकच पोरगा आहे, एकच बायको आहे, मी कशाला सांगू? तुम्ही सांगता का? कोणीच सांगे ना. कोण सांगते? कोणी बोले ना. मग एक हुशार माणूस होता. तिकडून फोन आला 5व्या दिवशी, पोपट तर मेला, पण सांगायचं नाही. मालकाने विचारलं, हॅलो, कसं काय पोपटाचं? एकदम पदशीर आहे. फक्त कालपासून तुमचा पोपट हालचाल करणं बंद झालं, बाकी सारं ठीक आहे. कालपासून तुमच्या पोपटाने खाणं पाणी बंद केलं, बाकी सारं ठीक आहे. कालपासून तुमच्या पोपटानं डोळे पांढरे केले, बाकी सारं ठीक आहे. कालपासून तुमच्या पिंजऱ्याचं गेट उघडलं तरी तुमचा पोपट उडून जात नाही, बाकी सारं ठीक आहे. मालक तिकून म्हणे, मग अरे मेला म्हण ना. हे म्हणे, मी नाही म्हणत, मला मेला, ते तुम्हीच म्हणा मेला. म्हणजे पोपट मेला हे सांगायचंय, पण लक्षणाने सांगितलं. उडून न जाणे, डोळे पांढरे करणे, हे लक्षण काय सांगतात? पोपट मेला. लक्षणं सांगतात पोपट मेला, पण मेला न सांगता लक्षणाने सिद्ध केलं. तसं अभंगामध्ये नाव न घेता लक्षणाने अभंग सिद्ध केला. ज्ञानोबारायण करत आहे. विठ्ठल लक्षण काय सांगतात? अभंगाचं कारण काय आहे? आता पटकन सांगतो. अभंगाचं कारण, बीड जिल्ह्यावरून ब्राह्मण समाजाचा धर्मेकरी आला. अभंग निर्माण का झाला हे सांगतोय मी. बीड जिल्ह्यावरून आला ब्राह्मण समाजाचा धर्मेकरी आणि ज्ञानोबारायांपाशी गेला समाधीजवळ. ज्ञानोबारायांच्या समाधीला मुंक लावलं, डोकं लावलं आणि बोलला ज्ञानोबारायांना, महाराज, मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय, अभ्यास परमार्थ न करता मला मोक्ष मिळाला पाहिजे, असं काहीतरी साधन सांगा. त्यावेळेस ज्ञानोबाराय समाधीमधून बोलले, आमचं दुकान आता बंद झालं, तुम्हाला जर हे पाहिजेत असेल तर देहूला जा. तुकोबाराय नावाचे साधू आहे, देहूला तुम्हाला हे सारं मिळेल. बरं. बीड जिल्ह्यावरून पायी आला.
परत आळंदीतून उठला आणि देहूला गेला. देहूला गेल्यानंतर तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर भजन नेमकं संपलं होतं आणि भजन संपून तुकोबाराय घराकडे निघणार तेवढ्यामध्ये तो बीड जिल्ह्यातला धरणेकरी तिथे पोहोचला. पोहोचल्याबरोबर तुकोबारायांनी पाहिलं आणि त्या ब्राह्मणाने विचार केला, हा मराठा समाजाचा साधू, मी ब्राह्मण आहे, मी कशाला नमस्कार करू. हे ब्राह्मणाच्या मनामध्ये होतं. पण तुकोबारायांनी त्या ब्राह्मणाला नमस्कार केला परिचयाचा नसताना. आता यालाही प्रमाण आहे, तुकोबारायांनी प्रमाण नमस्कार केला आणि ब्राह्मणाने नमस्कार केला नाही, यालाही प्रमाण आहे. पण आता प्रमाण सांगणार नाही. हात जोडले तुकोबारायांनी विचारलं, कोण आपण. तो म्हणला, मी आहे, बीड जिल्ह्यावरून आलो, ब्राह्मण समाजाचा धरणेकरी आहो, आळंदीला गेलो होतो. बरं, आळंदीवरून इथं पाठवलं तुम्हाला, तुमच्याकडे कोणी. म्हणे ज्ञानोबारायांनी. म्हणे काय कारण आहे. आळंदीला गेलो होतो, ज्ञानोबारायांना सांगितलं मला कष्ट न करता श्रीमंत करा आणि मोक्ष मिळाला पाहिजे परमार्थ अभ्यास न करता. मग मला ज्ञानोबारायांनी तुमच्याकडे पाठवलं. तुकोबाराय म्हणले, तू आळंदीवरून आला. म्हणे हो. म्हणे कोणती आळंदी, देवाची का चोराची. म्हणे देवाची. मग तुकोबाराय म्हणले, एकदम साफ खोटं आहे. कसं काय. अरे देवाच्या आळंदी मधला देव तोच एवढा मोठा सम्राट साधू आहे की तो साधू तुला माझ्याकडे पाठवणारच नाही. श्रीमंत माणूस गरीबाकडे पाठवत नसतो, गरीब श्रीमंताकडे पाठवत असतो. अरे ज्या ज्ञानोबारायांच्याबद्दल तू सांगतोस ना, त्या ज्ञानोबारायांच्या बाबतीत तुला माहीत नाही. त्या ज्ञानोबारायांच्या माझ घरातलं सांगत नाही, दारातलं सांगतो, दारातलं. कारण आमच्याकडं तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे एक म्हण आहे, घराची कळा अंगण सांगते. दारात गेल्याबरोबर समजते घरात काय चालू आहे, दारातून कळत असते. घरी गेल्यानंतर ते घर मालक घरी नाही तरी सांगतो आम्ही, घरातले लेकरं पाहिले की या घरचा मालक कसा आहे. मालक न पाहता सांगतो. कसं काय. तसंच आहे ते. घर मालक घरी नाही ओळखता कसं काय. ओळखतो आम्ही. जवळून जर आमच्या त्या घरचे लेकरं बारके बारके काळे काळे किट डेबऱ्या पोटाचे, शेंबूड पुसू पिंढरे झाले काळे, मागून अमरावती भडकली, असे जर समोरून गेले तर असं समजायचं घर मालकाचं काहीच खरं नाही. हे लक्षण आहे, हे अंदाज आहे. दारातून गेल्याबरोबर सांगतो आम्ही घरातली बाई कशी आहे. कसं काय. तसंच आहे. दारामध्ये दोरणी बांधलेली असते कपडे वाळू घालायला. तुम्ही दोरणी रस्सी काय म्हणता ते. कपडे वाळू घातलेले पाहिल्याबरोबर समजते घरातली बाई कशी आहे. कसं काय. तसंच आहे ते. पहा फक्त. समजा नवऱ्याची बनेल फाटकी आहे, फाटकी बनेल असू शकते, गरिबी हरिबी कोणाच्या हाती नाही, फाटकी बनेल आहे. पण दारामध्ये जर फाटकी बनेल वाळू टाकली तर रस्त्यानं जाणारे बनेलच्या फटक्या बाजूवर टॉवेल झाकण टाकायचा, म्हणजे टॉवेलही वाळते आणि बनेलही वाळते. फुलपॅन्ट वाळू घालायचा. कसा वाळू घालायचा. फुलपॅन्ट अर्धा फुलपॅन्ट दोरीच्या पलीकडून, अर्धा फुलपॅन्ट अलीकडून, ही झाली पद्धत. पण आमच्या वाशिम जिल्ह्याच्या बायावर का तुमच्या मला माहित नाही, एक टंगड दोरीवर, एक टंगड खाली, एका जनार्दनी एकपणे उभा. असं जर वातावरण पाहिलं की असं समजायचं घर मालकिनीचं काहीच खरं नाही. घराची कळा अंगण सांगत असते. घर दारात गेलं की कळते घरात काय आहे. मग त्या धरणेकऱ्याला म्हणले तुकोबाराय, काय ज्ञानेश्वरी हुनी हुने माझं पाठविले धरणे. धरणेकरी माझ्याकडे पाठवला. ज्ञानोबारायांकडे असं काय कमी आहे. अरे ज्या ज्ञानोबारायाबद्दल तू बोलतोस त्या ज्ञानोबारायाच्या मास घरातलं सांगत नाही, त्या ज्ञानोबारायाच्या बैठकीतलं सांगत नाही. अरे ज्या ज्ञानोबारायाबद्दल बोलतोस त्या ज्ञानोबारायांच्या दारात गेल्याबरोबर
देवाकडे. फुकटातली टाळी पण वाजवत नाही, इतके चिकट आहे का? फार सुंदर. वा. असं वाटते सकाळी 4 वाजेपर्यंत कीर्तन सोडू नये. विचार करू नका, तुमच्यापेक्षा जास्त आम्ही थकलेलो आहोत. तुम्हाला हे 7 दिवस आहे, आम्हाला 365 दिवस आहेत वर्षातले. विठ्ठल ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या धरणे करायला म्हणले, अरे ज्या ज्ञानोबारायाबद्दल तू बोलतोस, बारीक आहे का, म्हणजे तुमच्या अभंग लक्षात येईल, ज्या ज्ञानोबारायांबद्दल तू बोलतोस त्या ज्ञानोबारायांच्या मास घरातलं सांगत नाही. अरे ज्ञानोबारायांच्या दारात गेल्याबरोबर सोन्याचा पिंपळ आहे, सुवर्ण पिंपळ आहे. एवढा मोठा बलाढ्य श्रीमंत शक्तिशाली साधू माझ्याकडे कशाला पाठवल तुला? मी सामान्य माणूस आहे. तो म्हणला मला त्यांनीच पाठवलं. हे पहा चिठ्ठी ज्ञानोबारायांनी पाठवलं. मग ज्ञानोबारायांनी पाठवलं म्हणजे चिठ्ठी पाहिली, अरे ज्ञानोबारायांनी पाठवलं, बरोबर आहे. तो धरणेकरी म्हणला, महाराज तुम्ही म्हणता गोष्ट खरी आहे. ज्ञानोबाराय अफाट श्रीमंत साधू आहे. ज्ञानोबारायांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, सुवर्ण पिंपळ. सोन्याचा आहे म्हणता ना? हो, अजूनही आहे. बरं बरं बरं. मग मला सांगा, तू हुशार आहे ना धरणेकरी, ब्राह्मण समाजाचा, एवढ्या लांबून आला म्हणजे तो काय साधा आहे का? तोही 12 गावचं पाणी पित आला असलं का नाही? फिरणाऱ्या माणसाला जास्त कधीच डोकं लावायचं नाही. फिरणाऱ्या माणसासमोर बरं काय, फक्त फिरणारे माणसं बोलत नसतात, बाकी ते 1 नंबर असतात. कोणी असो ते सगळे झाले त्याच्यात. आता माईक सिस्टीम आल्यापासून जे 12 गावचं पाणी पितात ते फार हुशार असतात, फक्त बोलत नसतात, सहनशीलता अंगात असते. तो फार बीड जिल्ह्यावरून पायी आला पुण्याला, पुण्यावरून आळंदीला, आळंदीवरून परत येऊला. तो काय साधा असेल का? तो तुकोबारायांना म्हणला, महाराज तुमचे ज्ञानोबाराय श्रीमंत आहेत, गोष्ट खरी आहे. सोन्याचा पिंपळ आहे ज्ञानोबारायांच्या दारात, हेही मला माहित आहे. पण ज्ञानोबाराय श्रीमंत आहेत, पण देण्याकरता उदार आहेत का हे सांगा ना पहिले. श्रीमंत तर खूप पाहिले आम्ही, कोट्याधीश माणसं आहेत, कोट्याधीश, अब्जाधीश आहेत. बंगलेच्या बंगले असे काहींचे पडित आहेत, कुलप जंगले, चाब्या जंगाटल्या, त्या घरामध्ये राहायला कोणी नाही. एवढे बंगले, एवढे श्रीमंत, बँकेमध्ये पैसे, घरात पैसे, दारात पैसे, बँक पैसे घ्यायला तयार नाही, एवढे श्रीमंत आहेत. आणि मग सत्याचे कार्यकर्ते दारात गेले पावती पुस्तक घेऊन की लगेच म्हणतात यावर्षी लय अडचण आहे. कसं काय? तसंच आहे ते. कसं काय? 1 नि 2 आणि 3 झाले महाराज, यावर्षी काही खरं नाही. यावर्षी तर तुमच्यापेक्षा मरण आमचं जास्त आहे महाराज लोकांचे. कसं काय? कोण्याही गावावरून फोन आला की तेच आहे, घ्या ना भागवून. हे राजू पाटलाच्यामुळे मी काही बोललो नाही इथं. आता हे बिल्यांगीत चालू आहे, आंधळीचा कारभार. पण प्रत्येक गावला, कारण ते जावंच लागते. आता जावे त्याच्या वंशात ते वाकडे बरं का. ते बोलले की दादा लय झालं ना बुवा, यावर्षी 2ची एकरी झाली, आता कसं करता? द्यायचं म्हणलं की ते नाही, देणं जमत नाही. श्रीमंत आहेत ना, पण श्रीमंत आणि देणार हे शक्यच नाही. हे मी सांगत नाही, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे ना, उघडा ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, श्रीमंत माणसाला दान द्या वाटत नसते, श्रीमंत माणसाला दान करा वाटत नसते, द्यास वाटत नाही. श्रीमंत आणि उदारू, व्याघ्र आणि कृपाळू, सुंदरा आणि पतिव्रता, हे तो दुर्लभ जी दातारा. ह्या 2-3 गोष्टी एका जागावर कधीच येत नाही. श्रीमंत दान करणार नाही आणि वाहग कधीच कृपा करणार नाही, कधीच नाही. वाहग म्हणाल का? तुम्ही कीर्तन करता वाटते, रस्त्यानं जाता जाता जर भेटला, अन्नावाचा नाही खरोखरचा म्हणतो मी, खरोखरचा वाहग भेटला, राम 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 राम, कसं काय पाटील, बरं आहे का? बरं, कीर्तन करता वाटते, हो बरं 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 बरं, मग जा, तुम्हाला खात नाही असं म्हणाल काय? नाही. वाहग कृपा करत नसते. व्याघ्र आणि कृपाळू आणि श्रीमंत आणि दयाळू, हे तो दुर्लभ जी दातारा, कधीच नाही. श्रीमंत माणसाला दानच द्या वाटत नाही. शेकडो उदाहरणं सांगितलं. श्रीमंताकडे आम्ही पाहिल्या पंक्ती, स्वयंपाकाच्या आचार्याला सांगता, स्वयंपाक करणाऱ्याला, आज पंगत आहे आपली, हो बरोबर बरोबर,
पंटाक वरण पंटाक पंटाक पाहुणे वाळले पंटाक 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 वाळले पाहुणे शिल्लक पंटाक वरण पंटाक 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 पान पान पाणी पंटाक भाजी इतकी तिखट कर खाल्ल्याबरोबर श्रीमंत द्यास वाटत नाही श्रीमंत माणूस आमच्या गावचा श्रीमंत माणूस मंदिरात गेलो देवळात गेल्यानंतर देवाचं दर्शन केल्यानंतर देवाच्या पेटीत काहीतरी टाकत असतात काहीतरी म्हणजे दान दक्षिणा टाकत असतात फुकट देवाचं दर्शन घेऊ नये असा नियम आहे बरं का देवाचं दर्शन फुकट घेऊ नये साधूचं दर्शन फुकट घेऊ नये नाही बात नाही काही ना काही द्यास लागत असते 5 रुपये 10 रुपये तुम्हाला बापा आधी सांगायचं होतं ना मी आता काहीच आणलं नाही मग आपल्याला तसं काय नाही एकदानी चालते गौपोत चालते मनातले चालतं साधूचं दर्शन धर्मशास्त्र आहे बिमार माणसाच्या भेटीला रिकाम्या हाताने जाऊ नये लहान मुलाला भेटण्याकरता जन्मलेल्या बाळाला भेटण्याकरता रिकाम्या हाताने जाऊ नये हा नियम आहे का नाही माहित आहे का नाही बिमार माणसाला लहान लेकराच्या भेटी करता साधूच्या दर्शनाकरता देवाच्या दर्शनाकरता राजाच्या भेटीला आणि बापाने मुलीच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही हे जागा आहे कधीच नाही मुली करोडपत्याला दिली असेल आणि बाप फटक्या धोत्रातला असेल कवूट का होईना बेल का होईना मुंगाच्या शेंगा का होईना तुरीच्या आता येतात तुरीच्या शेंगा का होईना पण मुलीच्या घरी घेऊन गेला बापाने मुलीच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही असं शास्त्र आहे देवाचं दर्शन घेऊ नये रिकाम्या हाताने काहीतरी टाकावं हा नियम आहे मी गेलो मंदिरामध्ये दर्शन घेतलं खिशात हात घातला पेटी टाकला माझ्यासोबत श्रीमंत गावातला नंबर 1चा श्रीमंत सोबत होतो त्याने दर्शन घेतलं पाहिलं महाराजांनी पैसे टाकले त्याने खिशात हात घातला नोट काढली नोट निघली 100ची नटाकडे पाहायचा माझ्याकडे पाहायचा नोटाकडे टाकाव तर 100 जातात आणि न पाहाव तर महाराज पाहायचा न टाकाव तर महाराज पाहायचा इज्जत जाते मग काय करावं कशी वस्ती जबरदस्ती इच्छा नसताना त्याने 100ची नोट देवाच्या भेटीत टाकली टाकल्याबरोबर ते घाम ते उचलू फेकणं उभारे येणं कसं होणार ते घरी गेल्याबरोबर त्याला काय दम निघते बायकोला म्हणलं अय काय काहीच नाही मग महाराज होते मग महाराज सोबत गेलो आणि मग महाराजांना दर्शन घेतलं मग पेटीत पैसे टाकले आणि मग मी गेलो आणि मग मी दर्शन घेतलं आणि मग मी खिशात हात टाकला आणि मग पैसे टाकले किती 100 बाई म्हणे बापा डोकं फिरलं या 100 आणि देवाच्या पेटीत काय करू 50 टाकायचे होते ना 50 होते पण खाली दबले होते ना 100 वर आले बरं मग टाकले 100 टाकली हो गेले दिवसभर कळला लगेच मुलाकडं बाबू काय महाराज सोबत गेलो दर्शन घेतलं पैसे टाकले खिशात घातला 100 गेले पोरगा म्हणे तुम्ही हो मी भेटल त्याला सांगायचं त्याच्या पेटी 100 टाकले 100 टाकले 100 टाकले 6 महिने झाले 6 महिन्यानं बायको पडली की मा ऑपरेशन केले बायकोला लागले 18 लाख रुपये किती 18 लाख भेटला 6 महिन्याने राम राम कसं काय पाटील बरं आहे का बरं आहे बाईचं ऑपरेशन झालं म्हणा खूप पैसे लागले म्हणा खरंच झालं असं किती लागले 18 लाख बापरे ऑपरेशन लय झाले 6 झाले महाराज बापरे लय कापाकापी केली हो 6 ऑपरेशन 18 लाख लय कष्ट लय पैसे गेले त्याचं काय महाराज होतच असते चालतच असते जाऊ द्याने गेले तर 18 लाख रुपये दवाखान्यात लावले तर तो म्हणजे होतच असते चालतच असते 100 रुपये देवाच्या पेटीत टाकले तर दिवसभर कणला झोपाट्या श्रीमंत माणसं झळ सहन करतात वर्गणी सहन करत नसतात हे ज्ञानवराय सांगतात बरं का मग कोण देते वर्गणी उघड ज्ञानेश्वरी आता पुन्हा ज्ञानोबाराय सांगतात वर्गणी सर्वात जास्त देणारा किंवा धर्माच्या कार्यात पैसे देणारा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस गरीबातला गरीब सर्वात जास्त वर्गणी देतो सर्वात जास्त झोपडपट्टीमध्ये जा तुम्ही
सप्ताह चालू आहे ज्ञानोबरायांचा, ज्ञानेश्वरी पारायण आहे, लांबून लांबून महाराज बोलवले, किती करायचे? करा महाराज, सर्वात जास्त आकडा आपला असला पाहिजे, करा. मग कार्यकर्ते म्हणतात, अहो तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता, घर नाही, दार नाही, तुम्हाला लोकांची मजुरी करावी लागते, बाई मजुरीने जाते, तुम्ही 6 महिने भरता, इतके नका देऊ, कमी द्या. नाही 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 नाही, गरिबी तर आयुष्यभर पुरली हो. गरिबी जन्माला गेली, सत्ता काय बार येत असते का बाबा? आपला आकडा करा सर्वात जास्त. कोण म्हणते? गरीब. ओवी सांगतो आता, अंग भोगाकडे पाहता कृपण ऐसावडे, तरी धर्माविषयी थोडे न मने बहु. अंग भोगाकडे म्हणजे अंगावर शर्ट 13 ठिकाणी फाटलंय, धोतर काळ काळ किट झालं, ज्याची जेवणाची व्यवस्था नाही, तरी धर्माविषयी थोडे न मने बहु. कार्यकर्ते दारात गेले की सर्वात जास्त आकडा आपला करा असं म्हणणारे गरीबच आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गावात असे काही 4-2 श्रीमंत माणसं आहेत, ते सर्वात जास्त वर्गणी देतात, काढा ज्ञानेश्वरी. ज्ञानोबराय म्हणतात, जर ते श्रीमंत असून जर वर्गणी देत असतील तर असं समजा ते देवाचा अंश आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते विभूती जाण धनंजया माझी. ते श्रीमंत असून जर दान देत असतील तर तो देवाचा अंश आहे. पण 99% श्रीमंताला दान द्या वाटत नाही, दान देणारा गरीब आहे. ज्ञानोबाराय श्रीमंत आहे पण दान देण्याकरता उदार आहेत का हे सांगा. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलं, ज्ञानोबराय श्रीमंत पण श्रीमंत असून देण्याकरता उदार आहे. ज्ञानोबराय उदारच आहेत. एकनाथ महाराज सांगतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. म्हणजे श्रीमंत, सोन्याचा पिंपळ म्हणजे श्रीमंत आहेत आणि देण्याकरता ज्ञानोबराय उदार आहे. बरं 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 धरणेकरी म्हणला उदार आहेत का? हो उदार आहेत. तर मग मला पाहिल्याबरोबर मुक्त ज्ञानोबराय मुक्त करू शकतात का? मुक्त करतील का? असा प्रश्न धरणेकरने तुकोबरायांना विचारल्यानंतर तुकोबराय म्हणले, अरे तुला मुक्त करतील का? तू माणूस आहे. ज्ञानोबरायाची ताकद तुला माहित नाही. ज्ञानोबरायाची ताकद फार मोठी आहे. ताकद सांगू, अंगी ऐशे बळ.
मधला निर्बुद्ध प्राणी जगामध्ये ज्याला देवानी निर्माण नाही केलं, मग विश्वामित्राच्या सृष्टीमधला जीव आहे रेडा. तुम्ही काय म्हणता? हल्या, रेडा. हा, म्हशीच्या लेकराला पिल्याला काय म्हणता? वगारू नाही ना, थोडं वगारू वासपुटी काय, पण रेडा, हल्या, रेडा आहे ना. रेडा सर्वात निर्बुद्ध आहे. सर्कस पाहणाऱ्याला माहित आहे, सर्कशीमध्ये वाघ आहे, सर्कशीमध्ये हत्ती आहे, सर्कशीमध्ये गाय आहे. नाही नाही, त्याच्याही पुढे सांगतो, सर्कशीमध्ये गाढव सुद्धा आहे. परंतु आतापर्यंत सर्कशीमध्ये कोणी रेडा पाहिला का? रेडा नाहीच. कसं काय? त्या रिंग मास्टरला माहित आहे. बरं तर बरं, नाही तर रिंग मास्टरलाच मारून टाकल रेडा. एवढा निर्बुद्ध प्राणी आहे. पण ज्याला जगाने डावललं, किती निर्बुद्ध आहे. हवे रोडने जर रेडा चालला तर इकडून चालत नाही, डावीकडून, उजवीकडून चालत नाही. मग पांढऱ्या पट्टीनं चालते मधातल्या. पाठीमागून ट्रकवाला येते, हॉर्न वाजवते, हॉर्न वाजवते, हॉर्न जमत नाही. मग पाठीमागून त्याच्या शेपटाला ट्रक लावतो, तरी सरकत नाही. मग ट्रकवाला उतरतो, सळी हातामध्ये घेतो, गज काडी काय जे असेल त्याच्या वाहनामध्ये घेतो आणि 10-15 रट्टे पाठीवर मारतो. तेव्हा मग शेवटच्या रट्ट्याला पाठीमागे पाहिजे, काय चाललं पाकिस्तानात. एवढा निर्बुद्ध प्राणी रेडा. त्या रेड्याला ज्ञानोबारायांनी स्पर्श दीक्षा दिली. तुम्हाला सर्वांना कथा माहित आहे. पैठणमध्ये शुद्धीपत्र आणण्याकरता गेले. ब्राह्मणांनी सांगितलं त्याचं नाव रेडे आहे, तुझं त्या रेड्याचं नाव ज्ञान आहे, तुझंही नाव ज्ञान आहे. बरं, मग त्याचंही नाव ज्ञान आहे आणि तुझंही नाव ज्ञान आहे, तर त्याला मारल्यानंतर तुला बळ उमटतील का? हो. मग बोलवलं रेड्याला. मारिता पाठी त्याची वळ उठी ज्ञान देवे. जसे त्या रेड्याला मारल्या बरोबर ज्ञानोबारायांच्या काठीवर वळ उमटले. त्याच्यामधला एक ब्राह्मण म्हणला, यांचा बाप बंगालला गेला होता, यांच्याकडे बंगाली विद्या असं. मग ज्ञानोबारायांनी रेड्याला स्पर्श केला. दीक्षा आहेत ना, स्पर्श दीक्षा, आलिंगन दीक्षा, दुग्ध दीक्षा, संकल्प दीक्षा, असे दीक्षेचे प्रकार आहेत. संकल्प दीक्षा म्हणजे गुरुने इथे संकल्प करावा, शिष्याचं बरं व्हावं. 1000 किलोमीटर शिष्य असला तरी त्याचं बरं होत असते, त्याला म्हणतात संकल्प दीक्षा. माय इथे असते, मुलगा पुणे मुंबईमध्ये असते, तरी माय देवाला सांगते, देवा माझ्या लेकराचं बरं कर बरं बाप्पा. संकल्प दीक्षा, तिथे त्याचं बरं होत असते, त्याला संकल्प दीक्षा म्हणतात. दुग्ध दीक्षा म्हणजे नजरेने नजर टाकली की नजरेने पवित्र करणे, त्याला दुग्ध दीक्षा म्हणतात. कासनीला स्तन नसतात. दूध पिण्याकरता मुलांना जर भूक लागली, कासनीच्या पिलाला, ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, जर पिलांना भूक लागली, आईला स्तन नाही, मग प्यायचं कुठे? मग आज पाण्यामध्ये भूक लागल्याबरोबर आईचं स्मरण करतात. स्मरण केल्याबरोबर आईला करंट लागतो. कसा लागतो? देव जाणी. आई पाण्याच्या वर येते कासवीन, आणि कासविनीचे पिले सुद्धा पाण्याच्या वर येतात आणि एकमेकांना फक्त नजरेने पाहतात. आई मुलाकडे पाहते, मुलं आईकडे पाहतात. मुलांचं पोट भरून निघते, त्याला म्हणतात दुग्ध दीक्षा. पाजलं नाही, आईकडे दूध नाही, स्तन नाही, पण पाहिलं की मुलांचं पोट भरते. नजरने नजर से मुलाकात करली, दोनों खामोश लेकिन बात करली. फक्त नजरेनं पाहिलं की पोट भरते. संकल्प दीक्षा, दुग्ध दीक्षा, आलिंगन दीक्षा, दीक्षेचे प्रकार आहे. स्पर्श दीक्षा. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, रेड्याला स्पर्श केला, स्पर्श दीक्षा दिली. वेदातल्या उच्चार रेडा बोलायला लागला. ओम गण गणपते अग्निमिळे पुरोहिता. रेडा वेदातल्या उच्चार बोलायला लागला. ही ताकद ज्ञानोबारायांची आहे. तुला माहित नाही, फार मोठी ताकद ज्ञानोबारायांची. तू म्हणतो माझ्याकडे पाहिल्यावर बरं करतील का, मला मोक्ष मिळवतील का?
ताकद फार मोठी आहे. अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडा बोलायला लागतो. महाराज ऐकते, अरे महाराज, महाराजांवर शंका घेऊ नको, महाराज काहीही करू शकतात. शंका घेऊ नको. काय करू शकतात? शेकडो उदाहरण आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनातले सांगतो, अरे ज्ञानोबाराय रेड्याला बोलायला लावतात, ही ताकद ज्ञानोबारायांची आहे. काय करू शकणार नाही? काय करू शकणार? काहीही करू शकतात. ज्ञानोबारायांची ताकद एवढी आहे की ज्ञानोबारायांच्या मनात आल्यानंतर ज्ञानोबाराय स्त्रीचा तो केला शोभा. बाईचा माणूस करण्याची ताकद या सृष्टीच्या या पृथ्वी लोकांमध्ये फक्त साधूकडे आहे, महाराजांकडे. साधूच करू शकतात ते. जे काम देवाला जमलं नाही ते काम साधू करू शकतात. देव फेल आहे साधू पुढे. म्हणून तर नामदेव महाराजांनी सांगितलं, या कलियुगामध्ये तरुण जर जायचं असेल लवकरात लवकर तर साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर आहे देवापेक्षा. एका मिनिटामध्ये सांगतो कसं काय. या देवाने जग निर्माण केलं. या सृष्टीमध्ये माणूस गेला गेला म्हणजे संपला, संपला म्हणजे मेला, मेला म्हणजे गेला. तुका म्हणजे रक्षा झाली, राख होत असते देवाच्या सृष्टीमध्ये. पण संतांच्या सृष्टीमध्ये माणूस मेला की त्याची राख होत नाही. संतांच्या सृष्टीमध्ये माणूस मेला की जिवंत होत असतो. तुकोबारायांनी मेलेला मुलगा कीर्तनामध्ये जिवंत केला. आता फार मोठा प्रसंग सांगायला वेळ नाही. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मेलेला मुलगा जिवंत झाला. ही ताकद फक्त साधूमध्ये आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा मेलेला व्यक्ती जिवंत केला. ज्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतोय ना, ती ज्ञानेश्वरी त्या मृत माणसाच्या हातून लिहून घेतली जिवंत करून. शेवटची ओवी आहे ज्ञानेश्वरीची. शेके 12 12 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद नावाचा व्यक्ती आहे, मरण पावला. पूर्वी पद्धत होती, पती मेल्यानंतर ती पत्नी सती जाण्याकरता, म्हणजे सती म्हणजे त्या जळत्या चितेवर त्या बाईने उडी टाकायची जिवंतपणे, अशी पद्धत होती त्या काळामध्ये. त्याला सती जाणे म्हणतात. मग पती गेल्यानंतर बाई सती जाण्याकरता निघाली. तेवढ्यामध्ये तिला वाटलं आता नाहीतरी पती सोबत जायचंच आहे, चितेमध्ये उडी मारायची. पण समोरून ज्ञानोबाराय आले. आधी करून संत ज्ञानोबाराय आल्यानंतर तिने दर्शन केलं. दर्शन केल्याबरोबर ज्ञानोबारायांनी न पाहता आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. बाई उभी राहिली आणि ज्ञानोबारायांच्या समोर उभी राहून म्हणते, महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला तो या जन्मातला आहे का पुढच्या जन्मामधला आहे? ज्ञानोबाराय म्हणले या जन्मामधला. मग तुम्ही मला अखंड सौभाग्यवती आशीर्वाद दिला, पण ते जे प्रेत चाललंय ना, ते तिरडी चालली ना, ते माझ्या पतीचं. मी सती जाण्याकरता निघाली, तुम्ही अखंड सौभाग्यवती भव म्हणता. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणले ठेवा खाली. पाठीमागचे लोक म्हणले अरे कोणतरी मुलगा आहे तो प्रेत खाली ठेवा म्हणते, खाली ठेवा म्हणते. प्रेत वापस आणता येत नसते बरं का, म्हणून आणलं नाही, तिथे खाली ठेवलं. तेव्हापासून ते गावाच्या बाहेर गेल्यानंतर जे विसावा पडला ना, ती तेव्हापासून ज्ञानोबारायांच्या काळापासून पद्धत आहे. प्रेत खाली ठेवलं आणि ज्ञानोबाराय गेले.
आणि त्या मेलेल्या व्यक्तीला तिरडीवर त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि 3 वेळा आवाज दिला, उठा सच्चिदानंदा, उठा उठा सच्चिदानंदा, सच्चिदानंद उठा. 3 वेळा म्हटल्याबरोबर मेलेला व्यक्ती तिरडीवरून ताड दिशी सुंतळ्या तोडून ती बंधनं तोडून तिरडीवर उठून बसला आणि नंतर नेवाशामध्ये मस्जिदीच्या खांबाला बसून, तो इतिहास फार मोठा आहे, खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली सांगितली आणि समोर बसून सच्चिदानंद बाबांनी लिहिली. म्हणजे मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद फक्त साधूच्या सृष्टीमध्ये आहे. म्हणून महाराज काहीही करू शकतात. करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज. काय पाहतात? बीज म्हणजे तो भाव पाहतात फक्त. याचा भाव कसा आहे, ज्याचा भाव शुद्ध आहे त्याच्यावर ज्ञानोबाराय कृपा करतातच. त्याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही. परिपाहे बीज शुद्धांगी. महाराज मला हे नाही पाहिजे धरणीकरी म्हणला, मला फार साधू मंडळी पाहिजे. अरे तिथे जाय ना, जयाने घातली भक्ती गवादी, मेळवली मानली वैष्णवाची. आता ज्ञान आळंदीमध्ये काय आहे, वैष्णवच वैष्णव आहेत ना. आळंदीमध्ये वैष्णव जिकडे तिकडे वैष्णव, मेळवली मानली वैष्णवाची ज्ञानोबारायांच्या. मला ते नाही पाहिजे, मला सुख पाहिजे. सुख पाहिजे म्हटल्याबरोबर तुकोबाराय अरे म्हणले, सुख जरी पाहिजे असलं तरी सुख तुला ज्ञानोबारायांच्या दरबारातच मिळते. तुका म्हणे तेथे सुखा
परिवार